जय भीम जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही आमचा व्लॉग सुरू करत आहात. आज आम्ही जात आहोत भाग्यनगर, त्याच परिसरामध्ये भाग्यनगर रोडकडे. आज आम्ही म्हणजे पहिलं तर पेट्रोल वगैरे टाकून घेऊत, कारण आज पेट्रोलची टाकी पुरी खाली झालेली आहे. हप्ता झालं गाडीमध्ये पेट्रोल वगैरे थोडा प्रॉब्लेम होत होता. सर्व्हिसिंग पण लास्ट 2 दिवसाखाली केलेली होती. त्याच्यामध्ये आमचं पेट्रोल वगैरे ते जरा काढून टाकलं होतं जरा. मग त्याच्यामुळे थोडं पेट्रोल वगैरे टाकीतलं. मग आम्ही आमच्या फ्रेंडला पिकअप केलं जरा फ्रेंडसोबत. म्हणलं आज भाई व्लॉगमध्ये काय आज एवढा इंटरेस्ट दाखवत नव्हता मित्र पण, कारण आणि मी पण, कारण आज जरा मित्राचा प्रॉब्लेम होता. आम्ही एक दुसऱ्याला बोलण्यातच बिझी होत्या आणि बोलत आम्ही दोघंजण एक दुसऱ्याला हे सांगत होतो, एक दुसऱ्याच्या परेशान्या काय चालू आहे आयुष्यामध्ये, काय नाही, काय हे चाललंय ते नाही. ते म्हणत होता भाई उद्यापासून 7 फेब्रुवारी आहे. मी म्हणलो चांगली गोष्ट आहे ना भाऊ, म्हणलो 7 फेब्रुवारी आहे माता रमाई जयंती. भाऊ म्हणला ते तर आहे, म्हणलं आपला फेस्टिवल उद्या नांदेडमध्ये बी तसं बी DJ वगैरे खूप सारे काढण्यात येतं. कारण मी आज ते ऑर्डरला गेलो होतो. लास्ट डेला जे मी ऑर्डरला गेलो होतो काय, तर मला ते मित्राच्या गल्लीमध्येच होता. तर त्यानं मला म्हटलं भाई 7 फेब्रुवारीला आपले माता रमाईचा DJ काढणारा आपल्या नांदेडामध्ये. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे भया, म्हणलो जयंती साजरी करून म्हणलो आपण सगळेजण. मग आम्ही तिथून निघाल्या, त्यांना बी मला सांगितलं होतं. मी तेच मित्राला सांगत होतो. मग आता मित्राचं आमचा दुसरंच रडगाणं की भाई म्हणे मला GF नाही, हे नाही, मी काय करू भाई. म्हणलो काही होत नसते म्हणलो. आता काय ते काय गर्लफ्रेंडचं काय ते आपल्या काय हातात राहते का भाई. म्हणलो तू दिसायला काय भारी आहेस काय यार भाई. म्हणलो मला म्हणला भाऊ काय भारी नसलं म्हणजे काय, त्याला का GF पटली नाही पाहिजे का भाई. म्हणलो बघ GF आणि हे काय जे आपल्या गोष्टी आहेत ते आपल्या परी आहेत. म्हणलो आपण काय आहेत म्हणलो, तू आहेस फोटोग्राफर, फोटोग्राफी कर. मी हा म्हणलो आता मी बी फोटोग्राफी करतो म्हणलो. आणि मी सध्याला यूट्यूबवर लक्ष देतो भाई. म्हणलो आपण आपल्याला सध्याला आपला एक टाईम पिरियड आहे म्हणलो की आपल्याला आता सक्सेस व्हायला पाहिजे आणि थोडं आपण आपलं भविष्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता हे या लफड्यामध्ये पडून काय फायदा नाही म्हणलं. आपल्याला आपल्यासाठी सगळ्यासाठी हे काही डेज वगैरे काही नसतात इम्पॉर्टंट. भाईचा रडगरानं थांबत नाही भाई, नाही बोले काहीतरी करावं लागते भाई. म्हणलो कर म्हणलो काहीतरी तुला करायचे ते भाई. म्हणलो मला तर इन्व्हॉल्व करू नको भाई. म्हणलो असंच त्याने भाग्यनगरला घेऊन गेले भाई. म्हणला इकडं काय हे आहेत ते आहेत पोरी वेरी भाई. म्हणलो पोरी काय लक्ष भाई. इथं मला मग यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करायच्या नादामध्ये मी पडलो म्हणलो. आणि तू भाई तोवर दुसरं रडगाणं चालू आहे म्हणलो. मला मग असंच प्रॉब्लेम झाली माहीत, तसंच प्रॉब्लेम झालं भाई. म्हणलो आयुष्यात कोणाचा प्रॉब्लेम नाहीत भाई, काय ऐकतच नाही भाई. तसंच मला अवघं इकडून तिकडं भाग्यनगरला नेलं, भाग्यनगरहून VIP रोडला नेलं, तिकडून मग आनंदनगर धडकवले भाई. एवढं फिरवलं. तितक्यामध्ये आमचा मित्र भेटला. त्याला बोलल्या, त्या मित्राला सांगल्या. त्याला म्हणला भाई काय करायला काय नाही म्हणला. त्याला 8 वर्षानंतर भेटलो होतो. त्यानं म्हणला काय करतोय भाई. म्हणलं काय करावं भाऊ. म्हणलो सध्या ब्लॉगिंग वगैरे सुरू केली. भाईनं आपल्याला आपलं अकाउंट बी सबस्क्राईब केलं. त्यानं म्हणला भाई चांगलं गोष्ट केलास म्हणला, यूट्यूब वगैरे पकडलास यूट्यूब लाईन. त्याला मग जरासा 10-20 मिनटं बोलल्या. मग तिथून आम्ही आमचं निघालो. कारण मित्र म्हणायला होता की भाई आज इकडा दौरा करूत म्हणले. मग आम्ही तिथून निघालो. मग रस्त्यानं निघाल्या इकडं तिकडं फिरत. उगा इकडला तिकडं फिरावं घातलं त्यानं. खूप काही कामं होते मग ते थोडे पेंडिंगच राहिले. आता ते उद्यावर ढकलण्यात येतात वाटले. कारण हे आता भाईचं तर जरासं दुसरं दुःख आहे चालू. कारण भाईचं रिसेंटली ब्रेकअप झालेलं आहे आणि आमच्या भावाला जरा सपोर्ट करावा लागते भाई. मला सांगा बरं पूर्व आपल्या नांदेडमध्ये किती जण अशी काय आहेत. आणि उद्या देवदास कोणता शाहरुख खानचा पिक्चर रिलीज व्हायला आहे. ते कोणता देवदास नावाचा पिक्चर आहे वाटते, त्याचा ते रिलीज व्हायला आहे. किती जण जाणार आहेत. तुटे आशिक मित्र म्हणत होता की भाई आपण जाऊत उद्या. मी म्हणलो बघूत भया म्हणलो. आपल्याला काय मूवीज वगैरे बघण्याच्यामध्ये काय इंटरेस्ट वगैरे नाही तर म्हणलो आपल्याला, पण बघूत म्हणलो. जर टाईम भेटला तर आपण करूच म्हणलो. कारण उद्या माता रमाईची जयंती आहे म्हणलं. उद्या जरा अशा गल्लीमध्ये पण आमचा प्रोग्राम आहे. बाहेर पण इकडे तिकडं मित्र वगैरे बोलवतात जयंतीचं. मग इकडे तिकडं जरा कामं वगैरे फिरणं राहते म्हणलो. मला ते तेवढे शॉर्ट्स घ्यायला भेटतात म्हणलो. आणि
थोडं दुसऱ्या दिवसाचा उद्याचा एक ब्लॉग टाकायला पण येते मला. भाई म्हणला नाही म्हणला थोडं माझ्यासोबत चल म्हणला कुठंतरी इकडं तिकडं. मला जरा टेन्शन आहे म्हणला, ब्लॉग तर तू कर म्हणला शूट. ते तर ब्लॉग तुला नाईटलाच भेटेल म्हणला करायला, कारण मॉर्निंगमध्ये तर DJ निघत नाहीत. मी म्हणलो ते बी तो बी बात सही आहे म्हणलो. बघूच म्हणलो भाई उद्या काय होते काय नाही, मूवी बघायला टाईम भेटला तर आपण करूच म्हणलो, नक्कीच जाऊत म्हणलो. तसे बी मला काय ते एकटंच म्हणलं नाही, मला 4-5 जण मित्र म्हणलेत की भाई जाऊत म्हणले आपण मूवी वगैरे बघायला नवीन हाय म्हणले. मी म्हणलो चालते भाई म्हणलो. आता नाही तर म्हणायला येणार डायरेक्ट तोंडावर, कारण मला तर मूवीजमध्ये थोडा पण इंटरेस्ट नाही बघायसारखा. कारण काय ते वगैरे काही पण दाखवतात यार, ते माणसाला काही अलगच होप दाखवतात की भाई असं होते तसं होते. तसं काहीच नसते, ते रियालिटीच्या लय विपरीत गोष्टी आहेत. त्या गोष्टीला आपण आपल्या पोरानं माझ्या भावानं तेवढं लक्ष द्यायला नाही पाहिजे. आपण सध्या आपण आपल्या करिअरवर फोकस करायला पाहिजे, कारण करिअरच आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. उगा आपण कोणत्या गोष्टीला लक्ष देत हिंडतल्या तर आपलं फ्युचरचं खूप वाकड्यात जाणार. आणि कोणी वाकड्यात गेले तर आता हे गर्लफ्रेंडचं ब्रेकअप झालं म्हणून राहिलं, उद्या आपल्याला बायको कोणी देणार नाही, हे लक्षात घ्या. कारण उद्या आपल्याला बघणार की आपल्याला गर्लफ्रेंड, आपलं मार्केट किती आपण केल्या, उद्या आपली इन्कम, आपलं रेप्युटेशन, आपलं बँक बॅलन्स, आपली वेल सेटेड जॉब लोक विचारतात. हे विचारत नाहीत की तुम्ही किती दिसायला चांगल्या, कसे कसे नाही. आता मित्र म्हणायला मी चांगला नाही तर मला गर्लफ्रेंड मला सोडून गेली काय, असं आहे काय? तसं काहीच नाही मित्रा. कारण उद्या तू चांगला दिस की न दिस, तुझ्याकडे जॉब, तो बँक बॅलन्स, तुझी शेतीबाडी, तुझी फॅमिली चेक करण्यात येते, ना की तुझा फेस. हे लक्षात घे आणि चल भया म्हणलो त्याला. आता त्याला सांगितलं आपण की भाई कर काहीतरी सुरू, कारण मी बी करणार आहो, मी तर करतच आहे सध्याला, आणि तू बी कर म्हणलो, आणि बाकीचं बी काय आहे ते करतच राहूत म्हणलो. शूटला आता सीझन बी चालू आहे म्हणलो फोटोग्राफीचा, पैसे कमवून घे भाई म्हणलो. उगा हे पोरी फिरीच्या नादाला लागू न. हे व्हॅलेंटाईन डे फिलेंटाईन डे आपल्यासारख्या माणसाच्या कामाला नाही, तर आपल्याला आपल्या कामाचा पैसा आहे तर आपण पैसा कमवायच्या नादाला लागायला पाहिजे, ना की व्हॅलेंटाईन डेच्या नादाला लागलं पाहिजे. भाई तुला एवढंच दुःख आहे, काच दुःख आहे या महिन्यामध्ये बघ, माता रमाईची जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती आहे. एन्जॉयमेंट करायला तर आपल्याला बघ आपल्या फेस्टिवल्स आहेत. आता हे झालं की पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्याच म्हणालो एप्रिलमध्ये मग बाबासाहेबाची जयंती आहे, बुद्ध पौर्णिमा येते त्याच्यानंतर. अरे एन्जॉय करायचं भाई, लाईफ भेटली. उगा कोण्या गोष्टीचं दुःख दर्द घेऊन बसल्या तर भाऊ आपलं आयुष्य चालत नाही. फक्त पैसे कमवा, काय गोष्टी आहेत जेवढं आपल्याला फेस करायचं तेवढं आयुष्यात करणं तर आहेच. बाकी उरलेलं आपण आपलं स्ट्रगल करा, चांगली लाईफ डेव्हलप होती. आपण स्ट्रगल करा, उद्याचा चांगला दिवस येणारच येणार स्ट्रगल केल्यावर. उगा एका गोष्टीसाठी ती गेली सोडून टाकायचा विषय, काय घेणदेण नाही भाऊ. आलं गेलं उगा तू ऐकत नाही काय नाही, एकच की भाई गेली. अरे कोणाच्या आयुष्यात येत कोण इकडं बघ, कोणी माणूस आयुष्यामध्ये परमानेंट नसते. स्वतःचा आपला जीव पण आपल्या आयुष्यामध्ये परमानेंट नाही, ते बी आपल्याला न सांगता सोडून जाते. तिथं पोरगी राहिली म्हणलो की भाई ती पोरगी आपल्याला न सांगता सोडून गेली. आपला स्वतःचा जीव आपल्याला आपण जे आपल्या बॉडीवर आपण आपल्याला घुरमी दाखवत आहे की मी दिसायला गोरा आहो, मी स्टायलिश आहो, मी श्रीमंत आहो, मी गरीब आहो. ते आपला जीव स्वतः आपल्याला गरीब आणि श्रीमंतामध्ये विचार करणं की ते कधी सोडायचं आणि कधी नाही, ते ॲटोमॅटिक आपला जीव कधी बी निघून जाते. मग जेवढी लाईफ आहे तेवढी पैसा कमवा, आयुष्य सुंदर जगा, मस्त आयुष करा, चला पुढे. कोणी गेलं कोणी आलं, मला यानं बोललं नाही, मला त्यानं बोललं नाही, ती मला बघून मला वाकडं तोंड करून गेली. अरे काही असं कोणाचा मनमुटाव करू नका. एक आयुष्य भेटले, उद्या काय होणार काय नाही कोणाला माहीत नाही. स्वर्ग भेटणार नरक भेटणार, उगं तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. एक आयुष्य भेटले, भरपूर जगा, सगळ्याला चांगलं, सगळ्यासोबत चांगलं वागा. माणसं तुम्हाला सगळे चांगलं वाटते, सगळे तुम्हाला तुम्ही सगळ्या संग चांगलं राहा, सगळे तुमच्या संग चांगले राहतात, सगळं तुमच्या आयुष्यातलं चांगलं होते, हे त्याला म्हणायलो. मग बघू तर आपण आता आजूबाजूचं भाग्यनगरचा तुम्ही व्ह्यू बघा, इकडे तिकडे काय चालू आहे काय नाही. त्याला तेच म्हणलो भाई, म्हणलो आल्या एवढा मोसम चांगला आहे म्हणलो, 5-5:30चा बघ म्हणलो, हिंड म्हणलो इकडे तिकडं, आपण गाडी आहे भाई म्हणलो माझ्यासोबत, चला आपण इकडे तिकडं फिरूत म्हणलो, काही टेन्शन घेऊ नको,
टेन्शन येत राहते जात राहते. काय चिल घ्यायचं म्हणलो, काय असलं तर मला प्रॉब्लेम आता मला शेअर करत राहा म्हणलो, काही विषय नाही.